गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी सीमा। तर पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत आणि स्क्रोलिंग करत करत जर तुम्ही माझ्या घरात पोहोचले असाल तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या घरामध्ये। तर तुम्हाला माहितीच असेल की रोज सकाळी 5:30 वाजता माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि सकाळचा वेळ म्हणजे सगळ्याच महिलांसाठी फार एनर्जेटिक असला पाहिजे आणि असतो देखील, कारण की याच वेळेमध्ये आपण घरातली बहुतेक खूप सारी कामं करत असतो। तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि हाऊसवाईफ सोबतच मला लहान मुलांना शिकवायला देखील फार आवडतं। तर होम ट्युशन्स चालू झालेले आहेत, मुलांच्या एक्झाम चालू झालेल्या आहेत। तर 2 वेळच्या बॅचेस घेऊन मी कसा सगळं घरातलं मॅनेज करते ते आजच्या व्हिडिओ। तर नेहमीसारखाच माझा रोजचा दिवस पहाटे 5:30 वाजल्यापासून सुरू झालेला आहे। अंधार दिसत आहे सगळीकडे आणि हळूहळू आता एक एक घरातील मेंबर उठत आहेत। तर प्रत्येकाला आपली शाळा आणि कॉलेजला जाण्याची घाई लागलेली आहे। तर माझा हा दिवस सुरू झालेला आहे लहान मुलांना म्हणजेच माझ्या मुलाला शाळेत आणि कॉलेजला पाठवल्यानंतर इथे मी अंघोळ वगैरे करून आता घराची थोडीशी साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे। तर रोजच अशा प्रकारे झाडू मारायच्या आधी मी सोफ्यावरचे कवर व्यवस्थित झटकून घेते, कारण की कसं आहे दिवसभर धूळ येते आणि जो सोफा आहे तो खिडकीच्या जवळच आहे। त्यामुळे हा सोफा कितीही झटकला तरी दुसऱ्या दिवशी थोडीफार का होईना धूळ ही निघतच असते। आता आपण ज्या गृहिणी असतो ना त्यांना कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कामं करण्याची सवय असते आणि एका वेळेला 2 ते 3 कामं आपण सहजपणे करत असतो। तर आता इथे बऱ्यापैकी सोफा झटकून झालेला आहे आणि आता टीव्हीवरची थोडीशी डस्टिंग करून घेते। तर बऱ्याचदा आपल्याला जर कामं झटपट करायची असतील तर हातासरशी झाडू मारत असताना झाडू मारायच्या आधी जितकं फर्निचर आपल्याला साफ करता येईल त्याची डस्टिंग करून आपल्याला नंतर झाडू मारून घेतला की मस्तपैकी सगळं घर स्वच्छ झाल्यासारखं वाटतं। आता इथे मी बऱ्यापैकी झाडू मारून घेत आहे आणि सोफ्या खालून देखील आपल्याला छान असं झाडू मारून घेतल्यानंतर कळतं की सोफ्याच्या खाली देखील बऱ्यापैकी धूळ असते। तर आता सोफा व्यवस्थित झाडून झटकून घेतल्यानंतरच आपल्याला लादी वगैरे पुसून घ्यायची आहे। तर हे रोजचंच काम आहे आणि कसं आहे की आपण महिला रोज पहाटे सकाळी उठतो आणि जर वेळेत कामं जर पूर्ण करायची असतील तर रात्रीच त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी आपल्याला रोज रात्री अलार्म लावणं गरजेचं आहे। तर इथे मी जवळपास 5चा अलार्म लावलेला असतो आणि 5:15ला मी उठलेले असते आणि थोडंसं फ्रेश वगैरे होऊन 5:30 वाजल्यापासून इथे माझी पहाटेची कामं सुरू होतात। अर्धा तास पाणी आल्यानंतर कामं कशी उरकावी आणि किती धांदल उडते हे आपल्या महिलांना चांगलंच माहिती आहे। आणि तसं पाहायला गेलं तर आम्ही अशा ठिकाणी राहतो की धरण उशाला आणि कोरड घशाला अशी गत झालेली आहे। आजूबाजूला नद्या आहेत आणि तरी देखील अर्धा तासच पाणी येतं। उन्हाळा निघून गेलेला आहे, पावसाळा सुरू झालेला आहे, तरी देखील पाण्याचा पाहिजे तसा आम्हाला सप्लाय होत नाही आणि त्यामुळे अर्धा तास पाणी ते देखील टँकरने आलेलं असतं आणि त्यामध्येच आपल्याला झटपट कामं उरकावी लागतात। तर 5:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत मुलांचं अंघोळ पाणी, डबे आणि शाळा कॉलेजला निघून गेल्यानंतर जवळपास 7:15 ते 7:30 होत आलेले असतात। तर 7 वाजता पाणी येतं, लगेचच किचन आपल्याला आवरून घ्यायचं असतं आणि किचन पटकन आवरून घेत असतानाच एका साईडला मी वॉशिंग मशीन लावून घेते। आता वॉशिंग मशीन लावल्यानंतर त्या वॉशिंग मशीनला अर्धा तास तरी लागतो आणि याच अर्ध्या तासामध्ये माझे कपडे होणं खूप गरजेचं असतं। त्यानंतर जर कामं पेंडिंग राहिली म्हणजे पाण्याची कामं जर पेंडिंग राहिली तर अख्खा दिवस आळसवाना जातो। तर आता इथे मी बेडरूममध्ये आलेली आहे आणि आता हा जो टेबल आहे लॅपटॉप वापरतो त्याचा जो टेबल आहे त्याच्यावरची देखील डस्टिंग आपल्याला करून घ्यायची आहे। तर धूळ एकदा का फर्निचरवरची काढून घेतली की लगेच झाडू मारून लादी पुसण्यासाठी आपण फ्री होऊन जातो। तर आता 9:30ला माझा जो क्लास आहे तो सुरू होणार आहे आणि त्याआधी मला फक्त 1 ते 1.25 तास मिळालेला असतो। त्यामध्ये मी झटपट झाडू, डस्टिंग आणि लादी पुसण्याचा प्रयत्न करत असते।
घराचं मॅनेजमेंट करत असताना घरामध्ये सुटसुटीत जितक्या कमी आणि डिसेंट वस्तू असतील तितकंच घर आपलं नीटनेटकं दिसतं. उगाचच फाफट पसारा करून जास्तीच्या वस्तू घेऊन घरामध्ये गर्दी करून आणि घरातली जागा आटवून काही उपयोग होत नाही. उलट ते जागा कमी असल्यामुळे आपल्याला त्रासच होणार असतो. त्यामुळे ठराविकच थोडक्यात आणि महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला घर सजवण्यासाठी घ्यायच्या आहेत. तर आता झाडलोट वगैरे झाल्यानंतर इथे मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता नाश्त्याची तयारी सुरू झालेली आहे. चहा ठेवून घेतलेला आहे आणि एका बाजूला आता मी पोहे बनवून घेत आहे. तसं पाहायला गेलं तर सकाळीच भाजी चपाती ही तयार होऊन जाते आणि मी सकाळीच भाजी आणि चपाती बनवून घेते आणि मग क्लास झाल्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये फक्त भात, आमटी किंवा वरण भात असं काही थोडंसं बनवायचं असतं. तर बऱ्याच महिलांकडनं असं मी ऐकलेलं आहे की आम्ही गरम गरम चपाती किंवा भाकरी वगैरे बनवून खातो, आधी असं बनवून ठेवत नाही. पण ज्या वेळेस आपल्याला वेळ कमी असतो आणि पुन्हा आपल्याला माहिती आहे की वेळ आपल्याला नंतर मिळणार नाही, जेवणाची वेळ झाल्यानंतर आपल्याला पूर्ण जेवण तयारच असलं पाहिजे, तर अशा वेळेस आयत्या वेळेला चपाती लाटायला तर मला तर शक्य होत नाही. कारण की बघा क्लास 11:30ला सुटल्यानंतर बाकीचा जो वेळ आहे तो वरण भात वगैरे बनवण्यामध्ये जातो. जर काही मध्येच कोणी पॅरेंट्स किंवा पाहुणे वगैरे किंवा रिलेटिव्स कोणी येत असतात तर त्यांना देखील वेळ देणं गरजेचं असतं. तर आता नाश्ता वगैरे बनवून घेतलेला आहे. थोडासा नाश्ता मी करून घेत आहे कारण की आता इथे बघा 10 मिनिटांमध्येच मला आता क्लास सुरू करावा लागणार आहे. तर आता नाश्ता झाल्यानंतर प्लेट वगैरे ठेवून घेतलेली आहे. तर 10 मिनिटं आहेत माझ्याकडे. तर मी विचार केला की हे जे सुकलेले कपडे आहेत त्याच्या आपण घड्या घालून घेऊया. आपण गृहिणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप सारी कामं करत असतो आणि खूप सारे विचार आपल्या डोक्यामध्ये चालतच असतात. तर कधी कधी आपली देखील चिडचिड होत असते. तर असं न व्हावं यासाठी आपण स्वतःसाठी देखील वेळ दिला पाहिजे. काही छंद असे जोपासले पाहिजेत. जसं की माझी देखील चिडचिड वगैरे कधी होत असेल तर मी अशा वेळेस एखाद्या मस्तपैकी गोष्टीचं पुस्तक वाचते किंवा मला ऑनलाईन पुस्तकं वाचायला आवडतात, रीडिंग करायला आवडतं. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे माझी हॉबी जी आहे लहान मुलांना शिकवणं. लहान मुलांना शिकवत असताना वेळ कसा आणि कुठे निघून जातो ते देखील आपल्याला कळत नाही. तर आता इथे माझा क्लास झाल्यानंतर मी सगळं आवरून घेतलं, चटईची घडी वगैरे घालून झाल्यानंतर इथे आता मी लादी पुसून घेत आहे. कारण की मुलं एकदा निघून गेल्यानंतर पटकन लादी पुसली की घर देखील स्वच्छ राहतं. कारण की मुलं शॉर्पनर किंवा मग पेन्सिल वगैरे याचा कचरा थोडाफार पडलेला असतो. तर लादी पुसून झाल्यानंतर बघा घर आता मस्तपैकी साफ स्वच्छ दिसत आहे. तर आता इथे बाकीचे जे रूम आहेत ते देखील मी आता पुसून घेतलेले. बाथरूम देखील व्यवस्थित रेड हार्पिक टाकून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे म्हणजे स्वच्छ राहतं. आणि आता इथे सकाळी जे घासून ठेवलेले भांडे होते त्यातील पाणी पूर्णपणे निथळल्यानंतरच आपल्याला आता ही भांडी लावून घ्यायची. जर अशीच आपण ओली भांडी जर लावली ना तर तुम्हाला माहिती आहे एक तर ते ट्रॉल्यांचे जे खालचे जे स्टँड आहेत ते गंजल्यासारखे होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांड्यांमध्ये पाणी असल्यानंतर ते देखील काही बरं वाटत नाही. त्याच्यामुळे मी पाणी पूर्ण निथळेपर्यंत ही भांडी या बास्केटमध्ये ठेवते. आता हे सर्व भांडी मी व्यवस्थित ट्रॉल्यांमध्ये लावून घेतलेली आहेत आणि आता बघा रोजची भांडी आहेत, थोडीशी इकडे तिकडे झालेली आहेत. तर जसा वेळ भेटेल तसे मी हे लगेचच सेट करायचा प्रयत्न करते, नाहीतर मग आरामामध्ये हे सगळी भांडी काढून व्यवस्थित पुन्हा एकदा लावते. तर आता बघा दुपारच्या जेवणाच्या वेळेमध्ये इथे मी काळा वाटाणा जो आहे तो भिजत घातला होता. तर आज आपण याचीच आमटी बनवून घेणार आहोत. तर किचन ना कितीही आवरलं तरी बघा एक हात दोन भांडी अशी आसपास राहिलेली दिसतातच. तर किती आवरायचं ते देखील कळत नाही. तर आता हे जे काळे वाटाणे आहेत त्याचा मी साधारणपणे रस्सा बनवून घेणार आहे. तर आता मसाला भाजत न बसता अशा प्रकारे कच्चाच मसाला मी बनवून घेते. कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि जे खोबरं आहे ते आता इथे मिक्सरमध्ये घालून छान असं पेस्ट बनवून घेतलं की मस्त हा जो काळा वाटाणा आहे छान असं तयार होतो. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
गरम मसाल्याची पावडर वापरण्यापेक्षा जर तुम्ही या मसाल्यामध्ये ताजा अख्खा गरम मसाला जर वाटताने वापरला तर ही जी वाटाण्याची उसळ जी बनते ना अप्रतिम अशी बनते। तर मार्केटमध्ये ना हल्ली म्हणजे जे शॉपिंग मॉल आहेत तर तिथे हे असे अख्ख्या गरम मसाल्याचे असे मिक्स मसाल्याचे डब्बे मिळतात। तर असा मी एक मसाल्याचा डब्बा घेऊन ठेवते, सर्व मिक्स मसाले यामध्येच असतात आणि हा एका डब्यापासून जर आपण गोडा मसाला बनवून ठेवला ना तर मस्तपैकी 2 ते 3 महिने सहजपणे जातो। तर आता मसाला इथे मी छान असा परतून घेत आहे आणि आता काळा वाटाणा आता आपण घालून छान याची आता उसळ बनवून घेणार आहोत। एका बाजूला भात आणि एका बाजूला काळा वाटाणा आपण बनवून घेतलेला आहे आणि 3 शिट्ट्यांमध्ये हा बनवून तयार होतो। आणि इथे बघा आता माझं जेवण तयार झालेलं आहे। मी जेवून घेणार आहे। किचन ओटा देखील मी जेवण झाल्यानंतर साफ करून घेतलेले, भांडे तुम्ही पाहू शकता सकाळपासून 2 वेळा मी भांडे घासून घेतलेले आहेत आणि आता छानशी झोप काढल्यानंतर दुसरी बॅच सुरू झालेली आहे क्लासची। आता सगळ्यात महत्त्वाची एक्झामच्या वेळेस आपल्या मुलांची तयारी कशी करून घ्यायची ही पॅरेंट्ससाठी टिप आहे। तर एक्झाम जवळ आली म्हणजेच कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून घेणं गरजेचं असतं। तर 70% हे मार्क्स जे असतात ना ते ऑब्जेक्टिव्हमध्ये लपलेले असतात, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह हे आपण पटकन करून घेतले पाहिजेत आणि ते पटकन होतातही। जसं की ट्रू ऑर फॉल्स, फिलर्स, मॅच द फॉलोइंग, नेम द फॉलोइंग, आन्सर इन 1 सेंटेन्स आणि राहिलेले 30% जे मार्क्स आहेत ना ते ब्रीफ, गिव्ह शॉर्ट नोट यामध्ये असतात। तर हे जे ऑब्जेक्टिव्ह पटकन मुलं पाठ करतात आणि झटपटरित्या तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास मुलांचा करून घेऊ शकता। आणि दुसरी महत्त्वाची टिप, जर तुम्हाला क्वेश्चन लिहून द्यायला वेळ नसेल तर तुम्ही ओरली क्वेश्चन सांगा आणि आपल्या मुलांकडनं त्याचे आन्सर 2 ते 3 वेळा लिहून घ्या, म्हणजे तुमची मुलांचे स्पेलिंग मिस्टेक देखील होणार नाही आणि परफेक्ट असा अभ्यास तयार असेल त्यांचा। तर आजच्यासाठी इतकंच, बाय बाय।